गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आयनिक संयुगे आयनिक कंपाऊंड हा भाग पाहणार आहोत. धन आयन व ऋण आयन या दोन घटकापासून बनणाऱ्या संयुगांना आयनिक संयुगे असं म्हणतात. जसं आपण सोडियम क्लोराईड पाहिलं तर Na+ आणि Cl- या दोन आयनापासून सोडियम क्लोराईड तयार झालेला आहे. त्याप्रमाणे आयनिक संयुगे धन आयन आणि ऋण आयन या दोन घटकापासून बनलेले असतात. धन आयन व ऋण आयन हे विरुद्ध प्रभारी आयन असल्याने त्यांच्या विद्युत स्थितिक आकर्षण बल असते. हे आकर्षण बल म्हणजे धन आयन व ऋण आयन यांच्यातील आयनिक बंध होय. आपल्याला माहीत आहे की धन आयन आणि ऋण आयन यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं आकर्षण बल असतं. पहा, आयनिक संयुगामधील धन आयन आणि ऋण आयन यांची संख्या व त्यांच्यावरील विद्युत प्रभाराचे मूल्य असे असते की धन आणि ऋण प्रभार एकमेकांना संतुलित करतात. त्यामुळं आयनिक संयुग विद्युतदृष्ट्या उदासीन असतं. समजा एखादं उदाहरण घेतलं आपण की ज्यामध्ये धन आयन आणि ऋण आयन हे दोन्ही आयन असतील. जेव्हा या आयनापासून एखादं संयुग तयार होतं तेव्हा ते संयुग विद्युतदृष्ट्या उदासीन असतं. उदासीन म्हणजे त्याच्यावर धनप्रभार किंवा ऋणप्रभार कोणताच प्रभार नसतो. आयनिक संयुगे ही स्फटिक रूप असतात. म्हणजे कसं, जसं मीठ आयनिक संयुग आहे, मिठाचे स्फटिक असतात म्हणजे खडे असतात. स्फटिक रूप पदार्थांच्या सर्व कणांचे पृष्ठभाग विशिष्ट आकारांचे तसेच गुळगुळीत व चकचकीत असतात. आयनांची नियमित पद्धतीची मांडणी स्फटिक रूपाला कारणीभूत असते. वेगवेगळ्या आयनिक संयुगातील आयनांची रचना म्हणजे आयनांची मांडणी वेगवेगळी असते. त्यामुळे त्यांच्या स्फटिकांचा आकार वेगवेगळा असतो. स्फटिकांच्या आतील आयनांची विशिष्ट मांडणी ज्यामुळे ठरते तो मुख्य घटक म्हणजे विजातीय आयनांचे असणारे आकर्षण बल व सजातीय आयनांचे असणारे प्रतिकर्षण बल. म्हणजे जर आपण NaClचं उदाहरण घेतलं तर Na+ आणि Na+ हे सजातीय आहेत म्हणजे यांच्यामध्ये प्रतिकर्षण बल असेल. Cl- यांच्यामध्ये प्रतिकर्षण बल असेल, परंतु Na+ आणि Cl- यांच्यामध्ये आकर्षण बल असते. या बलामुळे स्फटिक संरचनेमध्ये धन आयनाभोवती ऋण आयन व ऋण आयनाभोवती धन आयन अशी सर्वसामान्य मांडणी असते. म्हणजे Na+, Cl- अशा पद्धतीनं त्यांची मांडणी असणार आहे. विशिष्ट असा स्फटिक संरचनेमुळं कारणीभूत असलेल्या घटकापैकी दोन महत्त्वाचे घटक पुढील प्रमाणे आहेत. एक म्हणजे धनप्रभारित व ऋणप्रभारित आयनांचे आकारमान. म्हणजे धनप्रभारित आयन आहे त्याचा आकारमान आणि ऋणप्रभारित आयन आहे त्याचा आकारमान. आपण Na+ म्हणजे सोडियमचं उदाहरण घेतलं तर सोडियममध्ये 3 कक्षा आहेत, K, L आणि M. 2, 8, 1 असं इलेक्ट्रॉन संरूपण आहे. क्लोरीनचं उदाहरण घेतलं आपण तर 2, 8, 7 असं इलेक्ट्रॉन संरूपण आहे. आणि म्हणून या ठिकाणी धनप्रभारित व ऋणप्रभारित आयनांचे आकारमान, त्याचबरोबर आयनावरील विद्युत प्रभाराचे परिमाण म्हणजे आयनावर किती विद्युत प्रभार आहे त्या विद्युत प्रभाराचे परिमाण किती आहे हे सुद्धा घटक महत्त्वाचे आहेत.
लगतच्या विजातीय आयनामधील विद्युत स्थितिक आकर्षण बल हे खूप प्रबळ असते. त्यामुळे आयनिक संयुगांचे द्रवणांक व द्रवणांक उच्च असतात. तसेच आयनिक संयुगे कठीण व ठिसूळ असतात. आयनिक संयुगांचा द्रवणांक जास्त असतो आणि आयनिक संयुगे कठीण असतात. त्याचबरोबर ठिसूळ सुद्धा असतात. मिठाचं उदाहरण घ्या. मीठ कठीण आहे परंतु ठिसूळ आहे, म्हणजे सहज फुटतो सुद्धा. आयनिक संयुगे आणि त्याचे गुणधर्म अभ्यासण्यासाठी या ठिकाणी एक प्रयोग दिलेला आहे. आयनिक कंपाऊंड्स अँड देअर प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म. धातूचा पसरट चमचा, बर्नर विद्युत गेज, चंचुपात्र, विद्युत घट, दिवा, दाबकळी इत्यादी साहित्य घ्यायचं. रासायनिक पदार्थ आहे सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ, पोटॅशियम आयोडाईड आणि बेरियम क्लोराईड यांचे नमुने, त्याचबरोबर पाणी घ्यायचं आहे. कृती सांगितलेली आहे. वरील नमुने घ्या आणि त्यांचे निरीक्षण करा. धातूच्या छोट्या पसरट चमच्यात वरीलपैकी एका क्षाराचा थोडासा नमुना घ्या आणि बर्नरच्या पेटत्या ज्योतीवर तापवा. इतर क्षार घेऊन वरील प्रमाणे कृती करून पहा. दाखवल्याप्रमाणे घटांच्या धन आणि ऋण टोकांना कार्बन विद्युत अग्र जोडून व चंचुपात्र वापरून विद्युत अपघटनी घट तयार करा. कोणत्याही एका क्षाराच्या द्रावणात विद्युत अग्रे बुडवा. तुम्हाला दिवा लागलेला दिसेल का? इतर सर्व क्षारांच्या बाबतीत सुद्धा हे तपासून पहा. म्हणजे काय करायचं, या ठिकाणी आपण जे क्षार घेणार आहोत, क्षाराचं पाण्यातील द्रावण घेणार आहोत, त्या द्रावणातून विद्युत प्रवाह जातो किंवा नाही हे आपल्याला तपासून पाहायचं आहे. आयनिक संयुगांचे काही सामान्य गुणधर्म आहेत, आपण ते पाहणार आहोत. धन आणि ऋण प्रभारित आयनामध्ये तीव्र आकर्षण बल असल्यामुळे आयनिक संयुगे ही स्थायीरूप असून कठीण असतात. म्हणजे सोडियम क्लोराईडचं आपण जर उदाहरण घेतलं Na+Cl- तर या दोन्ही आयनांमध्ये तीव्र आकर्षण बल असतं आणि त्यामुळं ही संयुगे स्थायीरूप असतात. कारण मीठ हे स्थायीरूप आहे, त्याचबरोबर ते कठीण सुद्धा आहे. आयनिक संयुगे ठिसूळ असून त्यावर दाब प्रयुक्त केल्यास त्याचे तुकडे करता येतात. आता मिठाचंच उदाहरण घेऊ. मीठ हे आयनिक संयुग आहे. त्याच्यावर आपण जर दाब दिला तर त्याचे तुकडे होतात. आयनिक संयुगामध्ये आंतररेणवीय आकर्षण बल म्हणजेच इंट्रामॉलिक्युलर अट्रॅक्शन जास्त असल्यामुळे त्यावर मात करण्यासाठी बरीचशी ऊर्जा लागते. म्हणून आयनिक संयुगांचे द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतात. द्रवणांक जास्त असतो आणि उत्कलनांक सुद्धा जास्त असतो. आयनिक संयुगे पाण्यात द्रावणीय असतात कारण विचरण होऊन सुट्या झालेल्या आयनाभोवती पाण्याचे रेणू विशिष्ट प्रकारे अभिमुख होऊन म्हणजे विशिष्ट दिशेने वळून रचले जातात. आयनिक संयुगे द्रावणीय असतात म्हणजे काय, तर आयनिक संयुगे पाण्यामध्ये विरघळतात. जेव्हा पाण्यामध्ये आयनिक संयुगे विरघळतात तेव्हा त्यांची आयन वेगवेगळी होतात. Na+Cl- हे वेगवेगळे दोन आयन होतात. याला आपण विचरण असं म्हणतो. त्यामुळे मूळच्या आंतररेणवीय बलाच्या जागी आयन व त्याभोवतालचे पाण्याचे रेणू यांच्यामधील नवे आकर्षण बल प्रस्थापित होते व आयनिक संयुगांचे जलीय द्रावण तयार होते. जसं मीठ पाण्यात विरघळलं म्हणजेच मिठाच्या द्रावणाचे आयनिक संयुगाचे जलीय द्रावण तयार झाले असं आपण म्हणू शकतो. परंतु आयनिक संयुगे केरोसिन, पेट्रोल सारख्या द्रावकात अद्रावणीय असतात. म्हणजे काय, जर आपण मीठ, केरोसिन, पेट्रोल
केरोसिन म्हणजे रॉकेल किंवा पेट्रोलमध्ये टाकलं तर ते विरघळणार नाही, अद्रावणीय असतात. कारण पाण्यात होते त्याचप्रमाणे या द्रावकामध्ये नवे आकर्षण बल प्रस्थापित होत नाही. पुढचा गुणधर्म आहे स्थायू रूपातील आयनिक संयुगे विद्युत वहन करू शकत नाही. म्हणजे मिठाच्या खड्यातून किंवा मिठाच्या गोणीतून आपण विद्युत प्रवाह घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तर जाणार नाही. या अवस्थेमध्ये आयन आपली जागा सोडू शकत नाहीत. परंतु वितळलेल्या अवस्थेत मात्र आयन चल असल्याने ती विद्युत वहन करू शकतात. म्हणजे मिठातून विद्युत धारा वाहणार नाही, पण मिठाच्या पाण्यातून जर आपण विद्युत प्रवाह जाऊ दिला तर तो जाऊ शकतो. आयनिक संयुगांची जलीय द्रावणे, पाण्यातील द्रावणे विद्युत वाहक असतात, कारण पाण्यातील द्रावणात विचरण झालेले आयन असतात. म्हणजे मीठ पाण्यात टाकलं की मिठाचे Na+ आणि Cl- या आयनांचं विचरण होईल, म्हणजे ते वेगवेगळे होतील. द्रावणातून विद्युतधारा प्रवाहित केल्यास आयन हे विरुद्ध प्रभाराच्या विद्युत अग्राकडे जातात. म्हणजे कॅथोड आणि ॲनोड, कॅथोड मायनस आणि ॲनोड प्लस, तर विरुद्ध Na+ हा कॅथोडकडं आणि Cl- हा ॲनोडकडं जाईल. वितळलेल्या व जलीय द्रावणांच्या स्थितीतील विद्युत वाहकतेमुळं आयनिक संयुगांना विद्युत अपघटनी पदार्थ असे म्हणतात. म्हणजे मीठ हे विद्युत अपघटनी पदार्थ आहे.